लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधूला कृष्णाने बोलवून घेतलेलं असतं. मधू कृष्णाशी बोलत असते. मधू कृष्णाशी अतिशय गोड भाषेत बोलत असते. या गोष्टीचं आश्चर्य कृष्णाला देखील वाटत असतं. आपण वटसावित्रीची पूजा करून आलेलो आहे, तरी देखील मधू आपल्याशी का गोड बोलते असा प्रश्न तिला पडलेला असतो. मधू तिला म्हणत असते की खरंच या घरामध्ये माझी मैत्रीण कोण असेल तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस. आणि तू हे फक्त आणि फक्त राजश्री मदरसाठी करते हे आता मला समजलंय. कृष्णा म्हणते, खरंच या घरामध्ये तूच आपली मैत्रीण आहे. अगं मला ना हे करायला अतिशय नकोच वाटतं, पण फक्त त्या राजश्री मदरसाठी आणि आपल्याला दिलेल्या पैशासाठी आपण हे सगळं काय करतोय. मधू म्हणते, अगं मला काही कळत नाही का? तू जे काही नाटक करते ते आता सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे तू जे घरात येऊन नाटक करतेस ना, ते माझ्या आता सगळं लक्षात आलेलं आहे. कृष्णाला मधूचं बोलणं खटकत असतं. पण मधू बोलत असते. ती म्हणते, पण आता मला सांगायची गरज नाही आहे की या घरामध्ये तूच माझी चांगली मैत्रीण आहे आणि त्यासाठी मी आता खुश होऊन तुला गिफ्ट देणार आहे. हे ऐकल्यावर तर कृष्णाला जास्त छान वाटतं. कृष्णा म्हणते, खरंच तू आपल्याला गिफ्ट देणार आहे ना? मधू म्हणते, हो. अगं किती दमछाक होते तुझे हे सगळं करताना. तुला किती त्रास होतोय मी पाहते. तो राघव सारखा तुझ्याजवळ येतो, तुला प्रपोज करतो, लग्न कर म्हणतो, पण तू त्याच्याशी लग्न करत नाही. तू त्याला सारखा नकार देते. कारण तू सिंधू नाही आहेस, तू कृष्णा आहेस हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि हे सगळं समजून सांगताना तुझी किती दमछाक होत असेल ना, त्यामुळेच मी ठरवलंय आता तुला एखादं छानसं गिफ्ट द्यायचं. तेव्हा कृष्णा म्हणते, तू आपली गंमत तर करत नाहीस ना? मधू म्हणते, नाही, खरंच नाही. मी तुझी अजिबात गंमत करत नाही आहे. मला खरोखरच आता खात्री पटलेली आहे आणि त्यासाठी मी तुला तुझं आवडतं गिफ्ट देणार आहे. कृष्णा म्हणते, माझं आवडतं गिफ्ट तू काय देणार आहेस? तेव्हा ती कृष्णा सांगते, की तुझी गोदा म्हणली होती ना, की तिला खूप एकटं वाटतं आणि तिला एका लहान मुलीची गरज आहे. आता ती गरज तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. कारण मला ती लहान मुलगी मिळालेली आहे आणि लवकरच ती लहान मुलगी तुमच्या जवळ येणार आहे. हे ऐकल्यावर कृष्णाला खूपच छान वाटतं. पण मधूनं त्यासाठी एक अट घातली आहे. मी एक अट अशी आहे, की आत्ताच तू गोदाला याबद्दल काही बोलायचं नाही. कारण आपण दोघींनाच आधी जाऊन तिला भेटायचं आहे आणि या भेटीबद्दल तू कोणालाही काहीही सांगायचं नाही. ही माझी अट आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, की ठीक आहे. याबद्दल मी कोणाला देखील काहीही सांगणार नाही. मधू म्हणते, प्रॉमिस? तेव्हा कृष्णा म्हणते, पिंकी प्रॉमिस. आणि दोघीही पिंकी प्रॉमिस करतात. कृष्णा एकदम खुश झालेले आहे कारण लवकरच सावी कुठे आहे ते समजणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, कृष्णा आता तिच्या रूममध्ये जाते तेव्हा तिची रूम छान सजवलेली असते. कृष्णाला म्हणजेच सिंधूला आवडणारे सर्व पदार्थ देखील त्या ठिकाणी ठेवलेले असतात. ते सर्व पदार्थ पाहून कृष्णा तर एकदम खुशच होते. रूमचा माहोलच पूर्णपणे बदललेला असतो. पाणीपुरी, पावभाजी आणि गाजर हलवा देखील त्या ठिकाणी ठेवलेला असतो. कृष्णा ते सर्व पाहून आश्चर्यचकित होते. आपली रूम एवढी छान का सजवली गेली आहे तिच्या लक्षात येत नाही. पण नक्कीच हे राघवनं केलेलं असणार हे तिच्या लक्षात आलेलं आहे. तिला जुन्या आठवणी देखील आठवतात. जेव्हा राघवने आणि तिने अशा गोष्टी सेलिब्रेट केलेल्या असतात. रस्त्यावर जाऊन त्यांनी पाणीपुरी देखील खाल्लेलं तिला आठवत असतं. आपल्याला खुश ठेवण्यासाठी राघव काहीही करू शकतो ही गोष्ट तिच्या लक्षात येते. कारण या अगोदर देखील फक्त तुझ्या चेहऱ्यावरचं स्माईल पाहायचं आहे त्यासाठी मी काही करू शकतो असं राघवने तिला सांगितलेलं असतं. आणि आज प्रत्यक्षात देखील राघवनं तेच केलेलं असतं. राघव आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं काय करतोय आणि खरं तर राघव आपल्यावर जीवापाड प्रेम करतोय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. रूमचा बदललेला माहोलच कृष्णाला सर्व काही सांगत असतो की राघव आपल्यावर किती प्रेम करतोय. कृष्णा देखील या गोष्टीमुळं खूपच खुश झालेले असते आणि तेवढ्यात राघवसुद्धा तिच्या पाठीमागून येतो. राघव तिला पाठीमागून पाहत असतो आणि राघवने तिच्यासाठी एक छोटंसं आणि छानसं गिफ्ट देखील आणलेलं असतं. राघव तिला हाक मारतो आणि तिला समजतं की राघव आपल्या पाठीमागं आलेला आहे. राघवने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे आणि ते मागं लपवून ठेवलं आहे हे देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. राघव तिला म्हणतो, माझं सरप्राईज कसं वाटलं? ती मात्र शांतपणे राघवकडे पाहत असते
आणि त्यानंतर राघव तिला ते छोटंसं गिफ्ट देतो. राघवने कॉटन कँडी आणलेली असते. कॉटन कँडी पाहून तर कृष्णा एकदम राघवच्या प्रेमातच पडते. आपल्याला जे काय आवडतंय ते राघव जाणीवपूर्वक करतोय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. राघवकडची कॉटन कांडी घेऊन ती खावी आणि राघववर आपलं जीवापाड प्रेम व्यक्त करावं असंच तिच्या मनामध्ये येत असतं. जुन्या आठवणी तिच्या जाग्या झालेल्या असतात. या अगोदर देखील राघवने आपल्यासाठी अशी कॉटन कँडी आणली होती आणि आपलं मन जिंकलं होतं ही गोष्ट तिला आठवत असते. आत्ता देखील राघवने पुन्हा एकदा तशी कॉटन कँडी तिच्यासमोर धरलेली आहे आणि कृष्णा, हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत आहे असं देखील तो म्हणत आहे. मला माहिती आहे की तुला हे सगळं आवडतं आणि तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस ते देखील मला माहीत आहे. तू आज माझ्यासाठी वडाची पूजा केलीस, ती पण मन लावून केलीस आणि तू काहीही खाल्लेलं नव्हतं ही गोष्ट मला माहिती आहे. तुझा आज उपवास होता आणि तू माझ्यासाठी तो उपवास केला होता ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. त्याचबरोबर मागे देखील मी उपाशी होतो तेव्हा तू जाणीवपूर्वक मला बोलवून घेतलं होतंस आणि खाऊ घातलं होतंस आणि हे कोणी परक करत नाही. हे फक्त आपल्यावर जीव असणारी आपलीच व्यक्ती करू शकते आणि त्यामुळंच तू कृष्ण नसून ते सिंधू आहेस ही गोष्ट आता मला सांगण्याची देखील गरज नाही आहे. पण मला कळत नाही ही गोष्ट तू स्वतःहून का मान्य करत नाही आणि तू जरी मान्य करत नसली तरी आता मला समजलं आहे की तूच माझी सिंधू आहे आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा तुझ्याकडे एकच गोष्ट मागणार आहे ती म्हणजे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपण लवकरात लवकर लग्न करूया. हे ऐकल्यावर कृष्णाला मोठा धक्का बसतो. कारण बाहेर खिडकीतून मधू सगळं काही ऐकत आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. मधू देखील पाहत असते की आता कृष्णा या सगळ्या गोष्टीवर कशी रिॲक्ट होणार आहे. रूममधून काचेतून आपल्याकडं पाहणारी आणि आपलं बोलणं ऐकणारी मधू कृष्णाला दिसलेली असते आणि आता राघववरील प्रेम व्यक्त करणं अशक्य असतं ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि त्यामुळंच ती, तुम्हाला कितीदा सांगितले तरी कळत नाही, मी तुमच्याशी लग्न करणार नाही हे तुम्हाला कळत नाही का असं म्हणून राघवच्या थोबाडीत ठेवून देते. हृदयावर दगड ठेवून कृष्णाने ही कृती केलेली असते पण त्यामुळे राघवचं हृदय मात्र चकनाचूर झालेलं असतं. कृष्णा आपल्याला थोबाडीत देईल या गोष्टीपासून अनभिज्ञ राघवने थोबाडीत खाऊन शांतपणे तो कृष्णाकडे पाहत बसलेला असतो आणि कृष्णा त्यालाच बोलत असते. ती त्याला म्हणत असते की लंबू, तुझ्या भेजामध्ये ही गोष्ट जात नाही आहे का? मी हजारदा तुला सांगितलेलं आहे की मी तुझी सिंधुबिंदू नाही आहे. आपल्याला तुझ्याशी लग्न करण्यात कसलाही इंटरेस्ट नाही आहे. तू किती जरी काय जरी आपल्यासाठी केलं ना तरी आपल्याला तुझ्याविषयी काहीच वाटत नाही. आता ही गोष्ट सांगून सांगून मला कंटाळा आलेला आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नाही हे आता मी तुला स्पष्टपणे सांगते. हे सगळं पाहिल्यावर मधूला तर चांगलाच धक्का बसलाय. पण मधूला एक गोष्ट चांगली वाटते की ही खरोखरच कृष्णाच असणार आहे आणि त्यामुळंच ती राघवच्या प्रेमाला नकार देते. पण आता राघव देखील चिडलेला आहे. राघव म्हणतो की तू कोण आहेस आणि काय आहेस आता हे सांगण्याची मला गरज नाही आहे. मी तुला हे अगोदर ही सिंधू समजत होतो आणि आत्ता देखील मी तुला सिंधूच समजत आहे. तेव्हा परत सिंधू चिडते आणि म्हणते, मला आता खूप कंटाळा आला आहे. मला आता या विषयावर बोलण्याची इच्छा देखील राहिलेली नाही आहे. राघव म्हणतो, मला देखील आता या विषयावर बोलायचं नाही आहे. मी तुला सांगितलेलं आहे की तू सिंधू आहेस, फक्त तू का मान्य करत नाहीस ते मला सांग. कृष्णा म्हणते, अरे बाबा, मी तुझ्या आता हात जोडते, पाया पडते, पण आता मला त्या विषयावर अजिबात बोलू नको. कारण मला या विषयावर बोलण्याची मानसिकता आता राहिलेली नाही आहे. मी तुला कोणत्या शब्दात सांगू तेच कळत नाही आहे. हे सगळं बोलत असताना कृष्णाच्या मनामध्ये मात्र खूप त्रास होत असतो. तो त्रास तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतो. राघव परत एकदा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुला मला मारायचं आहे ना, मार. तुला किती मला मारायचं आहे ना ते मार. अजून एकदा तो तिचा हात धरतो आणि स्वतःच्या गालात मारून घेण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा म्हणते, तुला वेड लागलं तुला कळत नाही आहे की तू काय करतोयस आणि तू मला असं लग्नासाठी फोर्स करू शकत नाही. मी तुला सांगितलेलं आहे, आपलं कॉन्ट्रॅक्ट फक्त राजश्री मदर्सची काळजी घेण्याचं आहे. त्यामुळं तू इतर कोणत्याच गोष्टीसाठी मला फोर्स करू शकत नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे हे तुला मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता आपला भेजा अजिबात खाऊ नको. आपण जे बोललो आहे ते फायनल बोललेलं आहे आणि यानंतर आपण या विषयावर अजिबात बोलणार नाही असं कृष्णाने राघवला सांगितलेलं असतं. राघवला पण आता या गोष्टीवर कृष्णाला कसं कन्व्हिन्स करावं तेच कळत नसतं.
कारण ही कृष्णा नसून सिंधू आहे हे त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. पण आत्ता झालेल्या प्रकारामुळे राघव मात्र चांगलाच हवालदिल झालेला आहे. खरं तर कृष्णाला हे सगळं काही आवडलेलं असतं, पण आता तिला ते बोलणं अशक्य नसतं. तेव्हा राघव तिच्या हाताला धरतो आणि तो तिला ओढत-ओढत त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. अजूनही राघवला काय करायचंय आणि काय सांगायचंय ही गोष्ट सिंधूला समजलेली नसते. राघव त्याच्या रूममध्ये तिला घेऊन जातो आणि रूम बंद करून तो तिला सर्व काही घरातील कपाटं दाखवायला सुरुवात करतो. तो म्हणतो, "ही सर्व कपाटं पहा. हे सर्व कपाट अजूनही रिकामं आहे कारण ते तुझं आहे. जेव्हापासून तू मला सोडून गेलेली आहेस ना, तेव्हापासून या कपाटामध्ये मी काही ठेवलेलं नाहीये, कारण मी तुझी वाट बघत आहे." त्याचबरोबर तो ड्रॉवर देखील दाखवतो. "हे देखील तुझंच ड्रॉवर आहे, पण मी इथं आत्तापर्यंत काहीच ठेवलेलं नाहीये आणि जोपर्यंत तू सिंधू आहेस हे मान्य करत नाही आणि सिंधू म्हणून तू घरात माघारी येत नाहीस, तोपर्यंत मी इथं काहीच ठेवणार नाहीये." मधू हे सगळं काही पाहत असते. पण मधूला आता सर्व गोष्टी नीट ऐकू येत नसतात. राघव पुन्हा एकदा सिंधूचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, "प्लीज, फक्त तू एकदा मान्य कर की तूच माझी सिंधू आहेस." मधूला बाहेर मात्र नीट ऐकू येत नसतं आणि त्या गोष्टीचा खूपच राग येत असतो. यांना रूम बंद करून आता अजून काय बोलायचं आहे? हे दोघं नक्की काय बोलत असतील असा प्रश्न तिला पडलेला असतो. राघव तिला म्हणतो की "प्लीज, मी तुला सांगतोय माझं ऐक, कारण मी तुझ्यासाठी खूप तळमळतोय. तू देखील माझ्यासाठी तळमळतेस हे मला माहीत आहे." तेव्हा कृष्णा त्याच्या जवळ येते आणि म्हणते, "आता मी तुम्हाला शेवटचं सांगते. हे बघा, आपली वस्तू जी असते ना, ती आपल्याकडं कधी ना कधीतरी माघारी येत असते." असं बोलून माघारी जात असते. कृष्णा माघारी जात असते आणि राघवला राग आलेला असतो. राघवला कळत नसतं की कृष्णा असं का करते. कृष्णा पुन्हा एकदा येते आणि म्हणते, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. एक वेळ आली ना की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे, एवढं तरी तुम्हाला समजतंय का बघा." राघवला कळत नाही की कृष्णा नक्की असं का बोलत आहे. राघव आता चिडलेला असतो आणि तो म्हणतो, "तू काय जे बोलतेस ना ते तुला समजत असेल. पण आता मी तुला फक्त एकच गोष्ट विचारतोय. माझी 6वी कोठे आहे? मला तुझा चेहरा बघण्यात देखील इंटरेस्ट नाही आता. मला माझी 6वी पाहिजे. जेव्हापासून तू निघून गेलेली आहेस ना, तेव्हा तू 6वीला घेऊन गेलेला आहेस आणि तेव्हापासून मी 6वीला पाहिलेलं नाहीये. आता मी तुला शेवटचं विचारतोय की 6वी कुठं आहे? 6वीचा पत्ता तू मला आत्ताच्या आत्ता सांग." असं म्हणून राघव कृष्णाला रूमच्या बाहेर काढतो आणि तिला सांगतो की "मी फक्त 6वीसाठी तुझ्याशी आता नीट बोलत आहे. मला तुझं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही." असं म्हणून त्याने कृष्णाला हाकलून दिलेलं असतं. हताश आणि निराश झालेला राघव फ्रेमकडे पाहत बसलेला असतो. कृष्णा जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला दिसतं की मधू रूमच्या बाहेर आहे आणि मुद्दाम ती तिला प्रश्न विचारते, "तू काय आमचं बोलणं ऐकत होती का? तू काय करत होती?" तेव्हा मधू म्हणते, "काही नाही अगं, मी कशाला बोलणं ऐकते. मी पाणी प्यायला चालले होते ना, तेव्हा थोडंसं माझ्या कानावर पडलं." आणि ती म्हणते, "तू आत्ता राघवला माझ्याबद्दल बोलत होतीस ना?" ती म्हणते, "हो, मी त्याला सांगत होते की जी व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते ना, त्या व्यक्तीशी तू लग्न कर." तेव्हा मधू एकदम खुश होते आणि म्हणते, "हां, तू आपली खरी फ्रेंड आहे, त्यामुळेच तू माझी बाजू राघवच्या समोर अगदी व्यवस्थितपणे मांडलेली आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधू निघून गेल्यानंतर कृष्णा पुन्हा एकदा राघवकडे आलेले आहे. हताश आणि निराश बसलेल्या राघवला ती बोलते आहे. राघवला ती स्पष्टपणे सांगते की "राघव, तुम्हाला असं वाटतंय ना की मी सिंधू आहे? तर हो, मीच सिंधू आहे." आता राघवला चांगलाच धक्का बसलेला आहे. राघवला ती सांगते की "हो, मी सिंधू आहे." आणि तेव्हा राघव ताडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, "हो, मला हेच तर तुझ्याकडून ऐकायचं होतं." ती म्हणते, "पण मी हे सगळं आपल्या सावीसाठी करत आहे." राघव म्हणतो, "सावीसाठी? म्हणजे सावी तुझ्याबरोबर नाही आहे का?" ती सांगते की "हो, सावी माझ्याबरोबर नाही आहे आणि आत्ता मला कृष्णा बनून राहणंच गरजेचं आहे. जर का मी कृष्णा बनून राहिले नाही तर सावीच्या जीवाला धोका होऊ शकतो." तेव्हा राघव विचारतो, "कोणाकडून धोका होऊ शकतो?" पण ती म्हणते, "आत्ता सध्या मी काहीच सांगू शकत नाही." असं म्हणून ती निघून जाते आणि इकडे राघव आणि विनू बोलत बसलेले असतात. विनूला देखील सावीची खूप आठवण येते असं तो बोलत असतो. पण आपल्या सावीला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना? असा प्रश्न आता विनूला देखील पडलेला असतो. आणि तेव्हा राघव विनूच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, "असलं अभद्र आणि वाईट बोलायचं नाही." पण आता
त्याच्या पण डोक्यात हेच आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.